प्रेमाच्या मध्ये आली म्हणून मैत्रिणीनेच मैत्रिणीचा काटा काढला। पुण्याच्या घटनेनं बीड पुन्हा हादरलं। प्रेम प्रकरणावरून होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच हत्या केल्याचं प्रकरण समोर आलंय। 26 वर्षाच्या अयोध्या राहुल वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव आहे। बीडच्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून त्या कार्यरत होत्या। 2 दिवसांपासून त्या बेपत्ता असल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली। पोलिसांना पांगरी गावच्या पुढे एका नाल्यात एक बॉक्स आढळला होता। बॉक्स उघडला तर दिसला तो छिन्न विछिन्न झालेला अयोध्या यांचा मृतदेह। पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली आणि वृंदावनी फडताडे नावाच्या महिलेला ताब्यात घेतलं। पुढे पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर आलं। वृंदावनी फडताडे आणि होमगार्ड असलेल्या अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या। अयोध्या यांच्या पतीचा 4 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती आहे। काही महिन्यांपूर्वी त्या होमगार्ड म्हणून भरती झाल्या होत्या। अयोध्या यांच्या मैत्रिणीचं ज्या व्यक्तीवर प्रेम होतं त्याच व्यक्तीची पुढे अयोध्या यांच्याशी जवळीक वाढली। अयोध्या प्रेमाच्या आड येत असल्याने मैत्रिणीने वेळ साधला आणि घरी बोलावून बॉयफ्रेंडसाठी मैत्रिणीलाच संपवलं। अयोध्या यांचा मृतदेह परिसरातील नाल्यात वृंदावनी यांनी फेकून दिला। पोलिसांनी या प्रकरणात काय माहिती दिली आहे तेही पहा। दिनांक 20/8/2025 रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरनार जे मयत व्यक्ती अयोध्या वरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी। मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला त्या ठिकाणी। आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक 24 तासाच्या आतमध्ये तिचा मृतदेह जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी। हे करत असताना जी महिला आरोपी आहे आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी खून केलेला आहे। तो खून केल्यानंतर उमरत जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता। त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला। सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत। फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत। पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला, आरोपीला अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। सदरचा तपास चालू आहे। इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। काल महिलेला अटक केलेली आहे। आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे। सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। तपास सध्या चालू आहे। तपासांती ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सादर करू। सध्या तरी तपास चालू आहे। फिर्यादीप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। या धक्कादायक घटनेनं बीड पुन्हा हादरलंय। प्रेमासाठी माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं आणखीन एक उदाहरण आता पाहायला मिळालं। तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।